स्वामींची कीर्ती ऐकून दरबार भरलेला पाहून, लोक बसलेली पाहून एक माता आपल्या 2 मुलाला घेऊन येतात. तो मुलगा अंध असतो, विलाज केलेले असतात, पण सगळीकडे विलाज काही होत नसायचं. आणि कोणी सांगितलं, जा तुम्ही अक्कलकोटीला, आई तुमच्या मुलाचं बरं व्हायचं असेल तर. म्हणून अक्कलकोटीच्या दरबारामध्ये स्वामींचं नाव ऐकून ती असणारी माता आपल्या दोन्ही लेकरांना घेऊन येतात. एक मुलगा डोळस असतो आणि एक मुलगा अंध असतो. स्वामींच्या माऊलीची कृपा आणि अक्कलकोटीच्या दरबारामध्ये स्वामी येतात. बारीक हे दोघं त्यांना अडवतात. अरे कशाला आले ह्या ढोंग्याकडं, जा जा जा, याच्याकडे काय होणार नाही तुमचं भलं, तुम्ही जा. अहो बाजूला सरा, आम्हाला स्वामींकडे जायचंय, तुम्ही बाजूला सरा. म्हणून स्वामींकडे जातात ती माता माऊली. हळूहळू येतात, टाळ्या वाजवा माता माऊलीसाठी. तो मुलगा, ती माता भगिनी, तिघही जण स्वामींच्या चरणावर नतमस्तक होतात. स्वामी कृपा करा, हो कृपा करा स्वामी, कृपा करा ना आमच्यावरती. फार लांबून आलो, माझा मुलगा अंध आहे. अंध मुलगा सांगतो, पुढं पाहायचं बाळा. अंध मुलाने इकडे असं थोडं पाठ फिरवा, हा चोळ पहा त्यांना. लहान मुलाला मागं सारा आणि त्याला, स्वामी मला दिसत नाही, स्वामी स्वामी मला दिसत नाही ना स्वामी, स्वामी मला दिसत नाही, माझ्यावर कृपा करा ना स्वामी, स्वामी मला दिसत नाही स्वामी. माझ्या आईने आम्हाला फार लांबून इथं आणलं, तुमची कीर्ती ऐकली ना स्वामी. तुम्ही माऊली आहात, तुम्ही दीनदयाळ आहात स्वामी, तुमच्याशिवाय या जगतामध्ये कोणाचा उद्धार होणार आहे स्वामी. स्वामी माझ्या मातेने मला फार संस्कार केले ना स्वामी. स्वामी आणि पायाने मला घेऊन गेली, वैद्यराजांकडे नेलं स्वामी, पण माझ्यावर कुणाचीच कृपा नाही झाली. वैद्य केले, दवाखाने केले, पण नाही. स्वामी तुमच्या दरबारामध्ये आलो ना स्वामी, स्वामी मला दिसत नाही स्वामी, माझ्यावर कृपा करा. म्हणून स्वामीने मुलाला जवळ घेतलं. बाळा उठ. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, त्याच्या तोंडावरून मस्तकावरून हात फिरवला. कल्याण होईल अशी अनेक यायची. आणि काही चमत्कार, अंध बाळाला सुद्धा दिसायला, स्वामी मला दिसायला लागलं, स्वामी मला दिसायला लागलं स्वामी, स्वामी मला तुम्ही स्पष्ट दिसता स्वामी, अशी स्वामींची कृपा. आणि इकडचे असणारे खलित झाले. आणि स्वामींनी ह्या दोघांकडे पाहिलं. अरे बाळा, यांना गीतेचं तत्वज्ञान सांग, यांना सांग गीतेचं ज्ञान काय. म्हणून मुलगा म्हणायला लागला, अनन्यास चिंतयंत मामे जना परुपास्ते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षम वहाम्यहम. जे स्वामींची भक्ती करतात, मनातून स्वामींची असणारी मनोभावे सेवा करतात, त्यांच्या स्वामी सदैव पाठीचे असतात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी. म्हणून दोघंही गलित गात्र झाली आणि स्वामींच्या चरणावरती नतमस्तक व्हायला लागले. आम्हाला माफ करा, आम्ही चुकलो स्वामी, आम्ही चुकलो स्वामी, म्हणून गडबडा लोळायला लागले. अशा प्रकारे अक्कलकोटी असणारा स्वामींचा दरबार बसायचा. गोरगरीब यायचे, पीडित यायचे, व्याधी यायचे आणि स्वामींची असणारी मनोभावी सेवा करणाऱ्यांवरती स्वामींची कृपा व्हायची. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.